आत्ता मी मुंबईत आहे आणि आजचा दिवस खूप विशेष आहे माझ्यासाठी, कारण मी पार्श्वगायन केलेल्या चित्रपटाचा म्हणजे दशावतार या चित्रपटाचा आज ट्रेलर लॉन्च आहे. मी पहिल्यांदाच पार्श्वगायन केलेलं आहे या फिल्मसाठी. या चित्रपटाचं संगीत ए.व्ही. प्रफुल्लचंद्र सरांनी केलेलं आहे आणि मी जे गाणं गायले आहे त्याचे बोल गुरु ठाकूर सरांचे आहेत. या दोन दिग्गज कलाकारांसोबत मला काम करायची संधी मिळाली आणि एकूणच या फिल्म मधली स्टारकास्ट एकदम मराठीतली तगडी आहे. तुम्ही ट्रेलरमध्ये बघालच. तर मी आता तयार होते, खूप एक्साइटेड आहे मी. तर मस्त तयार होते आणि जाते. बा देवा महाराजा, 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वैवाटीच्या महाराजा, आज तुझ्या दरबारात हो दशावताराचो खेळ मांडसो महाराजा. आज या खेळात विघ्नहर्ता गणपती गजानन सामील करून घे महाराजा. नटराज नटेश्वर सामील करून घे महाराज. पोरापासून थोरापर्यंत आणि म्हाताऱ्यापासून तरण्यांपर्यंत सगळ्यांका सामील करून घे महाराजा. समीक्षक परीक्षक राजी करून घे महाराजा. सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि तंबू पासून OTT पर्यंत सगळ्यांका राजी करून सामील तू करून घे महाराजा. आणि आम्ही लेकरांनी मिळून हो खेळ या कलाकृतीच्या रूपात मांडलेलो असा, त्याका उदंड यश देऊन या मराठी सिनेमाचो झेंडो उंच गगनाक भिडून दे रे महाराजा. गणपती बाप्पा. वैभव म्हणजे वालुकामय प्राण होईना. मग त्यात तू माझीच निवड केली. हा विचार कसा काय केला? याला सुद्धा कारण आहे. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते नाही का? आणि तेच तुमच्या मनाची श्रीमंती आणि म्हणूनच तर माझी वरमाला तुमच्या कंठी अर्पण. म्हणूनच तुझ्या बापाला मी शब्द दिला होता, तुमच्यापेक्षा चुकात ठेवीन असं मी सांगत नाही. पण तिच्या नेत्रावटे केव्हाही अश्रुधारा येऊ देणार नाही एवढं तू नक्की दे. चित्रपटाचं ट्रेलर इतक्या भव्य प्रकारे दिसणार आहे. कसं छान वाटतंय. म्हणजे आता ऍक्च्युली मला उत्सुकता माझी म्हणजे आता असं वाटतं की किती लवकर आपण लोकांना आपला ट्रेलर दाखवू शकू आणि किती लवकर 12 सप्टेंबर येईल आणि आपण सिनेमा दाखवू शकू. कारण आपण ज्यावेळेला नाटकात काम करत होतो किंवा एकांकिका स्पर्धा करत होतो, नंतर हा सगळा प्रवास चालू होता, त्यावेळेला प्रत्येक वेळेला असं वाटत असतं की अल्टिमेटली आपल्याला सिनेमा करता यावा, आपला चित्रपट लोकांनी पाहावा. आणि तो क्षण अत्यंत जवळ आलेला असताना असं ऍक्च्युली लवकरात लवकर ट्रेलर दिसावं एवढंच वाटतं. आता ते वय कसं काय जमवलंय? हे वय म्हटलं तुझं चाललं असतं. ते हल्ली यायलाच लागले सर. ह्या वयात सुद्धा तुम्ही क्वालिफिकेशन झाले. आता नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आता खरोखरच प्रेक्षक म्हणून बघितले. म्हणजे नट मी ह्याच्यामध्ये आहे हे विसरून गेलो. इतक्या तुम्ही जसं बघावं तसं मी आता बघितलं. म्हणजे खूपच थ्रिलिंग होता हा ट्रेलर. आणि खरंच आपण हे काही केलंय का असं मला प्रश्न पडला. आणि सुबोध म्हणाल ते बरोबर आहे. ती भव्यता करताना पण जाणवली मला पण. त्याची सगळीच एकूणचं ज्या प्रकारे होतं. कारण कोकणात याच्यापूर्वी मी 4-5 सिनेमे केलेत. एकाचं लेखन तर गुरुनीच केलं होतं, नारबाची वाडी. पण असं कोकण मी ह्याच्या आधी बघितलं नव्हतं. इतकी कोकणाची ब्युटी, कोकणाचं आतलं सगळं जंगलं, त्याची ते नद्या, सगळं
ते सगळ्याचा वापर, सगळ्याचा उपयोग या सिनेमात सोबती करून घेतलाय. त्याच्यामुळे करताना खूप मजा आली याच्यामध्ये. एक सरप्राईज आहे तिच्याकडून पण तुमच्या सगळ्यांसाठी, तर त्याच्याबद्दल काही सांगशील प्लीज? नमस्कार. सगळेच जण माझ्या मते कोकणाशी जोडलेलेच आहेत इथे आणि मीही कोकणातली आहे. आणि आत्तापर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वगैरे किंवा कार्यक्रमांमधून शास्त्रीय संगीत असेल किंवा लोकगीतं असतील बऱ्यापैकी प्रेक्षकांनी ऐकलेली आहेत. पण ह्या चित्रपटाच्या निमित्तानं माझं पहिलं प्लेबॅक आहे. एक प्रेमगीत मी ह्याच्यामध्ये गायली आहे आणि त्यामुळे मी AV सरांचे, गुरु सर तुमचे मनापासून आभार मानते. आणि सुजय सुबोध इतक्या कमाल उत्कृष्ट कलाकृतीचा एक भाग मी झाली याचं मला खरंच खूप एक समाधान आहे. आणि खरंच मला बरं वाटतं की अरे इतक्या छान कलाकारांसोबत आपल्या मातीतल्या काहीतरी येतं आहे बाहेर, तर त्याचा मी एक छोटासा भाग आहे. तर गाणं लवकरच येईल, त्यामुळं कमाल कमाल, थँक्यू. तुम्ही स्वतः निर्माते आहात, दिग्दर्शक आहात, पण तरीही नवीन दिग्दर्शकाबरोबर काम करायला कसं वाटलं? नवीन विचारसरणी, नवीन पद्धतीचं सगळं. नमस्कार. खरं म्हणजे मला आधी ह्याचा रोल विचारलेला, बिर्डेचा, पण मी म्हटलं नाही. आधीच सांगून टाकले मी तरुण आहे, पण थोडा गेटअप बिटअप करून मग मी इन्स्पेक्टर करतो. पण एकतर मी कोकणातला आहे, म्हणजे मला पण काही कारण लागतं फक्त कोकणात जायला. त्यामुळे हा पहिला मला अजितचा फोन आला, करशील का? म्हटलं करीन ना नक्कीच. आणि मला वाटलं छोटासा रोल असेल, पण रोल सबस्टॅन्शियल होता. आणि मी काही नाही, मी कोरी पाटी घेऊन गेलो. मी तुम्हाला भेटलोही नव्हतो ह्याच्या आधी. पण एकदा सेटवर गेलं की कळतं ना, आपल्याला इरिटेशन लेवल त्याच्यावरती ठरवून असतं की डिरेक्टर आणि प्रोडक्शन कसं आहे. हो, मग ते अजिबात मी इरिटेट झालो नाही. म्हणजे दे वर व्हेरी व्हेरी वेल प्रिपेअर्ड. आणि कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं त्यांनी या सिनेमात. काय होतं की मराठी सिनेमा म्हटल्यावर अर्ध ती कॉम्प्रोमाइजच असतं. म्हणजे स्क्रिप्टमध्ये वरती लिहितात कॉम्प्रोमाइज, नंतर स्क्रिप्ट लिहितात. पण इथे तसं नव्हतं. आणि खूप मजा आली शूटिंग करायला. आणि कोकणात आहे त्यामुळे काही एक तर खाण्यापिण्याचे आबाळ नसतात कोकणात, त्यामुळे ते. आणि हा आपला जो फॉर्म आहे वर्षानुवर्ष चाललेला, कुठेतरी तो सिनेमाच्या माध्यमातून येतोय लोकांपुढे. आपलं कल्चर, आपलं हे लोकांसमोर येणं खूप गरजेचं होतं. आणि ते इतक्या ब्रिलियंटली ह्यांनी मांडलंय ना की ट्रेलरवरनाच हा पिक्चर सुपरहिट आहे. पण मी स्वतः एक आंब्याचा व्यापारी आहे, त्यामुळे आम्ही जे दुसऱ्या दिवशी सडतं असे आंबे विकतो. ही तर चिरकाल गोष्ट आहे, त्यामुळे ती विकायला काही सुजायला वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे. आमच्या घराण्यामध्ये माझे वडील पासून, आजोबांपासून त्यांचं किंवा माझं म्हणणं, सुजयला मी एकच सांगितलं मुलांना, ही तिन्ही माझी मुलं आहेत, की द बेस्ट पॉलिसी ऑफ मार्केटिंग इज टू हॅव अ बेस्ट प्रॉडक्ट. आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला यांनी मला सांगितलं की म्हटलं, पहिल्यांदा मी यांना आडून तिडून बघितलं, म्हटलं शक्यतो लोककला, मगाशी महेशजींना मी सांगत होतो की शक्यतो लोककला असलेलं तुम्ही निवडा, कारण माझं करिअर लोककलेमध्ये गेलेलं आहे आणि लोककलेमध्ये दम आहे. हे मंगलगाणी करताना त्याला आता 38 वर्ष झाली, त्यावेळी मी बघितलं. आणि सुजय म्हणा, ना सुबोधने चांगलं लिहिलं आहे. चांगलं लिहिलं आहे म्हणजे काय लिहिलं आहे. आणि मग तुम्हाला मी सांगतो, मी हा चित्रपटातून बघितलेला नाही आहे, पण सुबोधने ज्यावेळी मला तो सांगितला ना, त्यावेळी मी संपूर्ण चित्रपट बघितला. आणि मी तिघांनाही प्रॉमिस केलं की म्हणजे पैसे उधळू नका, पण कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. थोडे जास्तच खर्च केलेत त्यांनी, तो भाग वेगळा. पण गंमत अशी आहे की मला असं वाटतं, म्हणजे सुजय जे मला नेहमी सांगतो की पहिल्या मजल्यावरती, मग दुसऱ्या मजल्यावरती, मग तिसऱ्या मजल्यावरती यांचा हुरूप जो आहे ना तिघांचा, हा दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, रवी काळे, ह्या सगळ्या मंडळींनी, माझा खास मित्र, यांनी सगळ्यांनी तो हुरूप वाढवलेला आहे. विजय केंकरसारखा माणूस ज्यावेळेला सांगतो की अरे काय पिक्चर बनतंय, त्यावेळी आम्हाला आमच्या फायनान्सला धोका नाही एवढं तरी कळतंय. किंवा भरत जाधव मला मध्ये नाटकासाठी भेटला, अरे काय
अशोक काय टेकिंग केलंय, काय काय एफर्ट्स घेतलेत, तेव्हा मला असं वाटतं की हा चित्रपट सुपर डुपर हिट आहे हे असं मी आज सांगतो. पहिला सांगणारा मी माणूस होतो हे इतिहासात नोंद व्हावी म्हणून मी सांगतोय. मला आता खरं तर मी आतून असा मी थरथरतोय, कारण मी काय आता बघितलंय. आणि जसं रवी सरांनी सांगितलं तसं मी केरळचा जरी असलो तरी मी महाराष्ट्राचा पोरगा आहे. म्हणजे मी पुण्याचा आहे, मी मराठी आहे. आता जसं सिद्धार्थ म्हणाला तो आतनं थरथरतोय, माझं दोन्ही वेळेस धया रडून झालं ट्रेलर बघताना, कारण की इतकं भरून आलं हे सगळं बघून. आणि त्यानंतर ही जाणीव होणं की आपण या सिनेमाचा भाग आहोत आणि या प्रोजेक्टचा भाग आहोत. तर खूप थँकफुल आणि ग्रेटफुल वाटते आत्ता या क्षणी. हीच मेन भावना आहे. बाकी तर म्हणजे सगळे इथे उभे आहेत तर सिनेमाबद्दल मी काही वेगळं सांगायला नको. आणि सगळ्यांनी ट्रेलर बघितला त्यामुळे ट्रेलर स्पीक्स फॉर इट सेल्फ. ट्रेलर पाहून प्रेक्षक 100% थिएटरमध्ये येतील याची खात्री ट्रेलर देतोय आणि याची जबाबदारी सगळ्यांनी घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा मला ओमकार, सुजय आणि सुबोध या तिघांचेच आभार मानायचे. माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मला दिलीप काकांसोबत एकदा तरी काम करायचंय, कारण त्यांना घाबरण्यापासून थेट त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न बघत होतो मी. आणि पहिलाच सीन त्यांच्यासोबत होता माझा शूटिंगच्या दिवशी आणि खूप घाबरलेलो होतो, पण त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं मला. सगळ्यांसोबत माझा पहिला सीन जो होता त्याच्यामध्ये मी जनरली घाबरलेलोच होतो आणि तुझा रोलही खूप म्हणजे कळेल लोकांना. मी अजूनही घाबरलेलोच आहे, मग मी रिलीज पर्यंत घाबरलेलोच असणार. त्यामुळे तुम्ही सदान कदा मी सिनेमात मी घाबरलो आहे. तर खूप उत्कृष्ट ट्रेलर आहे. ट्रेलर बद्दल तुम्हाला सिनेमाबद्दल कळलेलंच आहे, सगळ्यांनी सगळं बोललेलंच आहे, माझ्याकडे बोलायला काहीच राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळे आवर्जून सिनेमा बघा 12 सप्टेंबरला. धन्यवाद. मी गायलेलं गाणं लवकरच तुमच्या भेटीला येईल. तुम्हाला या सिनेमाचा ट्रेलर कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या मातीतला आणि कोकणातल्या लोककलेबद्दलचा हा सिनेमा 12 सप्टेंबरला चित्रपटगृहामध्ये रिलीज होतोय. आपण सर्व मिळून या सिनेमाला भरघोस प्रतिसाद देऊयात.